आता मी आहे रे रोड स्टेशनला। अरे बापरे बघा डेंजरस आहे। की हा जो व्हिडिओ आहे ना हा मराठी मधला आय थिंक यूट्यूब मधील सगळ्यात पहिला व्हिडिओ असेल। हे बघा आता माझ्या पाठीमागेच आहे रे रोड स्टेशन। या स्टेशनला रे रोड का म्हटलं जातं मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो। 1885 ते 1890 साली ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड रे हा होता, तर त्याच्या नावावरून या स्टेशनला रे रोड हे नाव पडलं। तर ही या पाठीमागे एक स्टोरी आहे ती तुमच्या लक्षामध्ये असू दे। नमस्कार मंडळी, युनिक मराठी यूट्यूब चॅनलवरती मी निखिल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आलेलो आहे रे रोडला आणि रे रोडला यायचं कारण बघा, मी आता आहे ना एका जहाजावरती आहे आणि हे जहाज या जहाजापासून आहे ना ब्रिज बनवला जातो। आणि बघा मोठे मोठे हे जे दिसतंय तुम्हाला हे बघा, आणि त्या जहाजाचा एकदम टॉप आहे। इकडे येण्यासाठी आहे ना रेती बंदरला ही जागा आहे। रे रोड स्टेशन पासून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे। परमिशन खूप घ्यावी लागलेली आहे आणि मी आता ही जागा एक्सप्लोर करतोय। खूप भारी वाटते मला, मस्तच वाटते। हे बघा मंडळी, आता हे जे तुम्ही समोर बघताय ना हे जहाज रिपेअरिंगसाठी आलेलं आहे आणि समोर पण आहे ना तुम्हाला दाखवतो मी, हे सुद्धा रिपेअरिंगसाठी आलेली आहे जहाज इकडे। आणि हे जे तुम्ही बघताय ना हे सगळं जहाजांचं रिपेअरिंगचं काम चालू आहे। आता हे जहाजाचे पार्ट्स आहेत, हे जहाज रिपेअरिंग करण्याचा कारखाना आहे आणि हे कामगार आहेत। आणि एकदम बाजूलाच हे बघा हे जहाज रिपेअरिंग केली जातात आहे। आणि आता हे जे समोर जहाज आहे ना हे रिनोव्हेट झालेलं आहे। आपण आता तिकडे जाऊन बघूया ते कशा प्रकारचं आहे ते। एमको गोमती 3 हे जहाजाचं नाव आहे। हे बघा, आपण जाऊया आतमध्ये बघूया कशा प्रकारचं आहे। आणि बघा या ठिकाणी काम चालू आहे बोटचं। तर मंडळी आता ना आपण इकडून परमिशन घेतलेली आहे यांच्याकडून। आता हा रेलिंग करत करत जायचं आहे आपल्याला। अरे अच्छा भाई साहब देख चला। अरे बापरे बघा डेंजरस आहे। बाबा 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 डेंजरस होतं हे बघा। हे आपण इकडून आलो दोरीला पकडत पकडत आणि आपण मंडळी बोटवरती आहोत। ही कोणती कसली बोट आहे? ही कसली बोट आहे? म्हणजे सप्लाय करण्यासाठी? ओके, सप्लाय म्हणजे कसं? लोडिंगसाठी। हे बघा मंडळी, आता ही जी बोट आहे ना ही लोडिंगची बोट आहे। ह्याच्यावरती सामान वगैरे ठेवले जाणार आणि बघा पेंट वगैरे केलेलं आहे आणि आपण ह्याच्यावरून बोट एक्सप्लोअर करतोय। ती बघा त्या साईडला पण एक बोट आहे। ही बघा ही बोट कशा प्रकारची आहे तुम्हाला दाखवतो। तर मंडळी हे जे जहाज आहे ना आता आपण बघितलं हे पूर्णपणे रेडी झालेलं आहे आणि आता हे रात्री म्हणजे पूर्ण भरती येईल ना, पाणी जेव्हा इथपर्यंत येईल तोपर्यंत ही बोट निघून गेलेली असेल। आता आपण शेवटचं म्हणजे इथून बघतोय बोट ही रेडी झालेली आहे पूर्णपणे। आता आपण दुसऱ्या बोट एक्सप्लोर करूया।
मी तर फर्स्ट टाइम बघतोय आणि खूप भारी वाटते मला, एकदम जबरदस्त वाटतंय. ही बघा, ही पण बोट केवढी मोठी आहे बघा. आणि या बोटचं नाव पण मी तुम्हाला दाखवतो, जर तुम्हाला दिसत असेल तर बघा. DB करण असं लिहिलेलं आहे, 00732. आता ही समोर जी बोट दिसते ना, एकदम जुनी पुराणी बोट आहे. आय थिंक मला वाटतं या बोटीवरती सुद्धा काम चालू असेलच, कारण का बघा त्या ठिकाणी आहे ना खुर्च्या वगैरे टाकलेल्या आहेत आणि वरती छप्पर बनवलेलं आहे, इथे राहत पण असेल. आणि इथे तर वरती सिलेंडर पण दिसतं. आय थिंक इथे जेवणाची पण व्यवस्था असेल या बोटीमध्ये, बघा तुम्ही अगदी. आणि या बाजूलाच बघा बसण्यासाठी बेंच वगैरे आहे आणि इथे देवारा सुद्धा आहे. आता हे जे आपण जहाज बघितलं ना, जे लांबून बघितलं खूप मोठं वाटत होतं, ते हे माझ्या समोर आहे आता. आणि त्याच्या बाजूलाच आहे ना 2 छोटी छोटी जहाज आहेत. हे बघा अंकल, ये किस चीज़ का जहाज है? मतलब किस चीज़ का, कौन सा, मतलब पैसेंजर तो नहीं है? टैंकर है. मतलब इससे क्या होता है? ऑयल भरता है. अच्छा, और ये किधर से किधर तक ट्रैवल करता है? क्या बोल रहे हो? ये टोइंग करता है ऑल इंडिया. अच्छा, आप मराठी बोल? नहीं, ऑल ओवर इंडिया में कहाँ से कहाँ तक ये ट्रैवल करके आता है? गुजरात कितना बोलता होता है, जहाँ से वहाँ सब जाए. अच्छा, जहाँ पोर्ट एरिया में जाए. या ठिकाणी आहे ना बोटचं बघा काम चालू आहे. आणि ते व्हाईट जे कुर्त्यावरती आहेत ना, ते बोटचे ओनर आहेत. आणि बाजूला बघा 1 2 3 4 म्हणजे भरपूरच अशा बोट आहेत रिपेअरिंगसाठी. हे बघा इथे तर पेंटिंगचं काम चालू आहे. तर मंडळी, मी आहे ना आता आलेलो आहे रेती बंदरच्या इथे. रेती बंदरच्या इथे या ठिकाणी आहे ना आपल्याला मोठ्या मोठ्या बोट्स बघायला मिळणार आहेत. आणि त्या बोट्स आहे ना त्यांना म्हणजे कसं स्क्रॅम करण्यात येतं ते जर आपल्याला बघायला मिळालं ना, ते सुद्धा मी नक्की दाखवेन. आपण अगोदर ज्या ठिकाणी होतं ना, त्या ठिकाणी फक्त बोट्सला रिपेअर करण्याचं काम चालू झालं होतं. तर आता आपण रेती बंदरच्या इथे आलेलो आहोत आणि माझ्या पाठीमागेच बघताय तुम्ही मोठी बोट दिसते. बघूया आता आपल्याला इथे काय काय बघायला मिळणार आहे ते. तरी बघा ही जी बोट तुम्ही बघता ना, ही ह्यांचे म्हणजे ह्यांची आहे, जे ओनर बसलेत तिथे चेअरवरती, त्यांचे हे आहे. आणि आपण त्यांच्याकडून परमिशन घेतलेली आहे, खास परमिशन घेतलेली आहे. त्यांनी बोलले की बघू शकतो तू, काही प्रॉब्लेम नाही आहे, व्हिडिओ बनवू शकतो, पण शूट करायच्या अगोदर परमिशन नक्की घ्या. बघा आता मी कुठे आलेलो आहे. आता माझ्या समोरच आहे ना माझगाव डॉक आहे बघा. मी ॲक्च्युली सर्व फर्स्ट टाईम बघतोय माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड. आणि ही ती बोट आहे. आपण इथून आतमध्ये एंट्री केली आणि त्या बोटच्या बाजूलाच बघा हे अजून बोट्स आहेत. ही मोठी मोठी जहाज आहेत, सर्वांची कामं चालू आहेत. आता ही बघा ही बोट कुठली आहे, ही बुराक 2 आहे. ही बघा बुराक 2 आणि मुंबई लिहिलेलं आहे बोटवरती. खूप एकदम भारी वाटतंय ना, एकदम मस्त, म्हणजे काहीतरी वेगळं. आय थिंक मला असं वाटतंय की हा जो व्हिडिओ आहे ना, हा मराठीमधला आय थिंक यूट्यूबमधील सगळ्यात पहिला व्हिडिओ असेल या टॉपिकवरती. भारी वाटतंय मला एकदम. आणि अशा प्रकारचा व्हिडिओ मला नाही वाटत कुणी बनवला असेल मराठीमध्ये. तर मंडळी, आपल्या या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या, रिक्वेस्ट आहे. पाठीमागे देखील काहीतरी चालू आहे, खूप आवाज येतो जास्त. आपण आहे ना इथून आता निघतोय. ती बोट बघितली तुम्ही. खरं तर आहे ना बोट आपल्याला बोटीच्या वरती जाण्यासाठी मिळालं नाही, कारण का तिकडचे जे ओनर होते ना तिकडे अवेलेबल नव्हते. आणि जर ते अवेलेबल नाही आहेत तर तिकडे आपण काय जाऊ नाही शकत. ठीक आहे, मग आता इथून निघतोय. आता दुसरीकडे जाऊया. या ठिकाणी बघा पूर्णपणे कारखाने आहेत. आता आपल्याला पुढे बघूया काय बघायला मिळते ते. आता या ठिकाणी जी बोट आहे ना ती परी 4 असं आहे. तर बघा मंडळी, आता आहे ना आपण पलीकडे होतो, म्हणजे यांचं ना प्रत्येक ठिकाणी आहे ना यांनी पत्रे लावून एक स्वतःचा असं एक एम्पायर बनवलेला आहे. स्वतःची एक छोटी छोटी जागा बनवलेली आहे.
आता आपण इथे परमिशन घेतली, इकडचे जे ओनर होते तर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही बोटवरती जाऊन बघू शकता, एक्सप्लोर करू शकता. सो काही टेन्शन नाही आहे आपल्याला. बघूया आता माझ्या पाठीमागे बघा, हे एक बोट आहे, इकडे एक बोट आहे. आता आपल्याला कुठल्या ठिकाणी जायला मिळते माहिती नाही आहे. बघा या ठिकाणी कसं काम चालू आहे बघा. तुम्हाला ही मुंबईची लाईफ माहिती होती का, किंवा अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे का कुठे? या बोटला आपण एक्सप्लोर करणार आहोत. हा जो आवाज येतोय ना ते बघा, तिथून आवाज येतोय हे बघा, त्या मशीनमधून. चला आता आपण इकडून जाऊया वरती. ही परी 4 बोट आपण एक्सप्लोर करूया. तेवढे मोठे मोठे जे एकदम असे आहेत, आता ह्यांना काय म्हणतात मला काहीच आयडिया नाही आहे. हे बघा आणि जुन्या पुराण्या बोट्स बघा. तर बघा आपण आहे ना या शिड्या चढत चढत 2nd फ्लोअरला आलेलो आहे या जहाजाच्या. आणि या ठिकाणी आहे ना 3 खोल्या आहेत, 1, 2 आणि ती 3री. तर आपण खोल्या बघूया कशा प्रकारच्या आहेत. सगळ्यात पहिलं जर तुम्ही या खोलीमध्ये बघाल तर एक वरती फॅन आहे, इकडे सुद्धा एक फॅन आहे, आणि इकडे मच्छरदाणी आणि बेड टाकलेला आहे. त्या साईडला कपाट आहे बघा, हे अशा प्रकारचं आहे. आणि या खिडक्या आहेत 2, इथे कपडे लटकवलेले आहेत. तर हे पूर्णपणे लोखंडाचं आहे सर्व. आणि आता आपण दुसऱ्या रूममध्ये जातो आहे. या रूममध्ये 2 बेड आहेत हे बघा झोपण्यासाठी. एक वरती फॅन चालू आहे. बाकी चार्जिंग पॉईंट देखील आहे आपल्या या बोटमध्ये. आणि यांचे दरवाजे बघा कशा प्रकारचे आहेत. हा 3रा जो रूम आहे ना तो पण बघूया कसा आहे तो. आणि हा तर किचन रूम आहे. या ठिकाणी गॅससुद्धा आहे ते बघा, बाटलीसुद्धा आहेत, 4 बाटली आहेत, शेगडी आहे, एक किचन रूम आहे. ही इथे वरती फॅन देखील आहे हे बघा, अशा प्रकारचं आहे. आणि त्याच्या बाजूलाच बघा दरवाजाच्या इथे एक आय थिंक ही बेसिन असावी. आणि आता हा टॉप व्ह्यू आहे, इथून आपल्याला वरती जायचं आहे हे बघा. तर मंडळी आपण एकदम टॉपला आलेलो आहे बोटच्या ह्या जहाजाच्या. आणि इथूनच काय भारी नजारा दिसतोय, एक नंबर, जबरदस्त. हे बघा ना, तिकडे तिकडे त्या गांधीच्या फुल दिसतं बघा, गांधीच्या मोठी मोठी जहाज. मंडळी बघा, हे ना बोटवरती काम करणारे आहेत. आपण यांना या बोटबद्दल विचारून घेऊया. आप मराठी नहीं, हिंदी. अच्छा, आप मुझे बताओ ना ये बोट के बारे में, ये क्या है एग्जैक्ट? सर ये पूरा पानी में काम करने वाला मशीन है. हाँ, वो जैकअप प्लेटफॉर्म बोलता है इसको. ओके. 2 इसके ऊपर क्रेन और ड्रिलिंग मैट मशीन, हाँ, जो पाइलिंग का जो फाउंडेशन बनाता है, हाँ, वो सब मशीनरी इसमें रहता है. अच्छा. और पानी में लेके जाएंगे इसको. और ये जो स्पेड है, हाँ, नीचे जमीन में टच करेंगे पानी के अंदर. ओके 20 मीटर में 25 मीटर में इसको टच करना पड़ता है. ओके. उसके बाद टच करने के बाद ये जैक के थ्रू इसको ये प्लेटफॉर्म पूरा लिफ्ट हो जाएगा. ऊपर चला जाएगा. हाँ, ओके. प्लेटफॉर्म लिफ्ट हो जाएगा. ये कितना, इसका हाइट कितना रहेगा? ये 40 मीटर है. 40 मीटर है. हाँ. ओके. और ये इसमें एक मशीन में 3 सिलेंडर रहता है, जैक. हाँ, वो जैक इसमें से इसको लिफ्ट हो जाता है ओके, जॅक का वरती से. ठीक. तर मंडळी आता आहे ना आपल्याला एक नवीन पार्टनर भेटेल. ॲक्च्युली पार्टनर म्हणजे कसं माहिती आहे, हे जे आहेत ना ते फोनवरती बोलतात आहे, यांची स्वतःची तुटका आहे का? अच्छा. तर मंडळी आपण ज्या ठिकाणी आता जाणार आहे ना ते आपल्याला बोट आपल्याला एक्सप्लोर करायला भेटणार आहे. ॲक्च्युली ते कंपनीचे सुपरवायझर आहेत, ते आपल्याला घेऊन जाणार आहेत. खरं तर आहे ना मला एकाने नाही म्हटलं ना, तर ते मी बोट एक्सप्लोर करण्यासाठी गेलेलो तर त्यांनी मला नाही म्हटलं.
म्हणजे सिक्युरिटी बाहेर होते तर त्यांनी हे बघितलं मला आणि मी तिथून रिटर्न येत होतो ना तर मला येताना हे मला बाईकवरून घेऊन आले आणि आता यांच्यासोबतच मी चाललो. तुम्हाला आता डायरेक्ट त्या प्लेसवरती जाऊन भेटतो. आता यांच्यासोबत चहा वगैरे प्यायलो, यांनीच मला चहा पाजवली आणि आता यांच्यासोबतच मी एक्सप्लोअर करतोय जागा. हे बघा ओ मंडळी बघा, आता ही आपण बोट एक्सप्लोअर करणार आहोत. बघा केवढी मोठी आहे, बाहेरूनच तुम्हाला दाखवतो. चला आता आपण ही शिडी चढून वरती जाऊया. हे बघा ह्या शिड्या आपण चढून वरती आलेलो आहे ही बोट एक्सप्लोअर करण्यासाठी. ही बघा कशी आहे बोट. डायरेक्ट आपण टॉपलाच जाऊया. आता मंडळी बघा हे ना इथून आपल्याला वरती जायचंय. पुन्हा एकदा आपण टॉपला आलेलो आहे. हे बघा दिसतंय वरती सूर्य तळपतोय आणि वारा सुद्धा लागतोय तेवढाच. पण काही नाही तुमच्यासाठी मंडळी बघा